पत्रकार दिनानिमित्त शासकीय ग्रामीण रुग्णालय कंधार येथे सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर कदम साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्षांनी डॉक्टर दिनकर साहेब, पत्रकार रमेश सिंह ठाकूर, हाफिज घडीवाला, दिगंबर गायकवाड, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे अध्यक्ष मयूर कांबळे आदी सर्व पत्रकार उपस्थित होते। चित्र संकलन प्रतिनिधी ज्ञानेश्वर या कार्यक्रमाला उपस्थित या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आदरणीय डॉक्टर कदम सर, डॉक्टर भोगले सर, डॉक्टर पवार साहेब, डॉक्टर गोगेवार साहेब, जमलेल्या ग्रामीण रुग्णालयातील माझे सर्व कर्मचारी आणि माझे पत्रकार बांधव, प्रथमतः सर्वांना या दर्पण दिनानिमित्त माझ्या सहकारी पत्रकार बांधवांना माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। आज ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आपल्या सर्व पत्रकारांचा सन्मान केला, त्याबद्दल मी सर्व पत्रकारांच्या वतीने प्रथमतः या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक आणि सर्व सहकारी त्यांचं खूप खूप आभार मानतो। खूप वेळ झालेला आहे, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही। बोलायला बसल्यानंतर खूप बोलता येते। आता या पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत असताना त्या काही अडचणी येतात, जे संकट येतात, त्यातूनही आपला पत्रकार बांधव कसा निभावून पुढे जातो, यावर जर बोलायचं म्हणलं तर माझ्या माहितीप्रमाणे किमान 2 तास तरी बोलणार नाही। यावर मी काही वेळ बोलणार नाही, परंतु तुम्ही प्रशासन या नात्याला मी या ठिकाणी सूचना करू शकतो की अनेक अशा गोष्टी घडतात की एखाद्या कर्मचाऱ्याच्या हातून चूक होते। मी प्रशासन चालवताना चुका होणार, आता माणूसच चुकीचा पुतळा असतो, त्यामुळे कोणाकोणाची चुका होऊ शकतात। अशा प्रसंगी जर समजा एखाद्या पत्रकाराने ती जर बातमी जर प्रसिद्ध केली तर कृपया प्रशासनानं राग धरू नये। ती बातमी खरंच का लिहिली याचा अवलोकन प्रशासकीय अधिकाऱ्याने करणं गरजेचं आहे। त्या पत्रकाराच्या विरोधात आकस बाळगू नये आणि पत्रकारांनाही माझी विनंती राहील की कुठलीही बातमी प्रसिद्ध करताना त्या बातमीची सत्यता पाहूनच ती बातमी आपण लिहावी। अनेक घटना अशा होतात की कोणीतरी चुकीची माहिती देतं आणि आपण ती बातमी प्रसिद्ध करतो। अशा वेळी त्या समोरच्या कर्मचाऱ्यांना खूप त्रास होतो, मानसिक त्रास होतो, ऑफिशियल त्रास होतो। अशा वेळी पत्रकारांना माझी विनंती आहे की त्या बातमीची सत्यता पडताळून आपली बातमी लिहिली पाहिजे। आता आमच्या राजरत्न गायकवाड उदाहरण दिले पत्रकाराची हत्या कशी झाली। माझी एक विनंती आहे की उद्याच्या निवेदनामध्ये महाराष्ट्र शासनालाही तेवढं अशी कळवा किंवा महाराष्ट्रातील पत्रकारांना चांगल्या कायद्यानुसार संरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी त्यात नमूद करावी। या प्रसंगी जास्त बोलणार नाही, सर्वांना परत एकदा या दर्पण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचे मी सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि त्यांच्या विनंतीनुसार आपण सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घेऊन आपण जाऊया। धन्यवाद। मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा।